त्यांच्या पक्षाकडून त्यांना जी काही समज द्यायची दिली जाईलच, परंतु मराठी माणसांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं अर्थातच आम्ही सहन करणार नाही. आणि वाद हा लक्षात घ्या, आम्हाला मराठीचा अभिमान असताना दुसरा कुठल्याही भाषेचा तिथे आम्हाला अपमान करायचा नाही किंवा आम्ही कधी केलेला नाही. दुसऱ्या कुठल्या भाषेचं महत्त्व आम्हाला कधी कमी करायचं नाही. देशामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा ही हिंदी आहे, ह्याची जाण आम्हाला आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये अर्थातच मराठी आमच्याकडे प्राधान्याची आहे. महाराष्ट्रामध्ये अन्य कुठलीही भाषा तुम्ही बोलू नका अशी सक्ती आम्ही कधीच घातलेली नाही. आणि म्हणून मला वाटतं उगाच जाणून बुजून अशी वक्तव्य करून आपण आपल्या देशामधलं वातावरण आपण खराब करताय, जाणीव आपण ठेवली पाहिजे. हीच हिंदीमध्ये पाहिजे. अशा पद्धतीचं चेतवणी कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न शिवसैनिक म्हणून त्याचं उत्तर देतो की त्याचा पत्ता वगैरे आम्ही शिवसैनिकांना त्याचा पत्ता आम्ही देऊ, त्याचा लक्षात येईल पुढचं काय असेल. ठाकरे बंदा इतकी काही अजिबात स्वस्त देखील नाही की अशा लहान सहान व्यक्तीच्या बोलण्यावर त्याला काही घेता येईल. मराठीची अस्मिता ही फार दर्जा फार उंच आहे. मराठी ही अभिजात भाषा ही आमच्या सरकारने ह्याला दर्जा दिलेला आहे. आणि अशा वेळेस अशा लहान व्यक्तीच्या व्यक्तीवरती आम्ही एकतर असं लक्ष देत नाही, परंतु आपण मात्र नक्कीच सहन होणार नाही. ठाकरेंचा मेळावा माननीय राजसाहेब ठाकरे किती झालं तरी उद्धवजींसोबत जाणार नाहीत, माझं वैयक्तिक मत आहे. याच्यामागे अनेक काही राजकीय कारणं आहेत, याच्यामध्ये अनेक काही वेगवेगळे विषय देखील आहेत, सगळ्यामध्ये आज भाष्य करणार नाही. परंतु महाराष्ट्रामधल्या कुठल्याही निवडणुकीच्या वेळेस उद्धवजी किंवा राजसाहेब ठाकरे हे एकत्र आपल्याला एका व्यासपीठावरती निवडणुकीच्या व्यासपीठावरती दिसणार नाही. सर हिंदी दीजिएगा, हिंदी बोल. भाषा को टारगेट किया जा रहा है, हिम्मत है तो उर्दू बोलने वाले लोगों को टारगेट कीजिए, अपने दिल की मुद्दा भी शेयर होता रहे. देखिए आज महाराष्ट्र में मराठी बोली जानी चाहिए. महाराष्ट्र में मराठी को देंगे और मराठी बोलने वालों का अगर इस तरह से कोई अपमान करता है तो बिल्कुल ये सहन नहीं होगा. शिवसैनिक होने के तौर पर इनको हम वार्निंग देते हैं कि लास्ट वार्निंग है, अगर इसके बाद अगर ऐसे कोई वक्तव्य आएंगी तो बिल्कुल इसकी रिएक्शन आएंगी. आप हमारी ही सरकार में आज आप मेरे ख्याल से वो 4 टाइम MP है, तो वो सीनियर लीडर है और ऐसे सीनियर लीडर की तरफ से ऐसा वक्तव्य आना ये बिल्कुल शोभा नहीं देता. उनके जो भी पार्टी लीडर्स हैं, हमारे वरिष्ठ लीडर, उनसे ज़रूर बात करेंगे. लेकिन आज मराठी का अपमान जो भी करेगा उनको ज़रूर जवाब नहीं दिया. बीजेपी के पूर्व सांसद और बिल्कुल इसकी दखल ली रहेगी. और अगर हमारे शिवसेना के पास उसका एड्रेस नहीं होगा तो उसका एड्रेस हम उनको दे देंगे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.